तुम्हाला पण कुरडई खायची आहे, पण जास्त मेहनतही नको आणि पसाराही नको. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. हा व्हिडिओ का तुम्ही एकदा बघितला ना, तर 100% सांगते ही कुरडई बनवल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही. एवढी सोपी पद्धत आहे. त्यासाठी काय करायचं, इथं 1 किलो हा राशनचा तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला आणि 3 दिवस पाण्यामध्ये तो आपल्याला भिजत घालायचा आहे. मी कालच तांदूळाच्या पापडाची रेसिपी शेअर केली होती. तो पण 3 दिवस भिजत घातला होता आणि त्याचे पीठ तयार करून पापडी तयार केली होती. आणि आज त्याच तांदूळापासून इथं आपण कुरडई तयार करत आहे. तिसरा दिवस आहे तांदूळ भिजवण्याचा. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यातील पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे आणि मिक्सरमध्ये तो वाटून घ्यायचा आहे. आता जेवढं बारीक वाटतं आहे ना, तेवढं त्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. त्यांना खरंच कुरडई करता येत नसेल आणि कुरडई खायची असेल ना, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. म्हणजे जास्त मेहनतही लागत नाही, झटपट तांदूळाची कुरडई बनवून तयार होते. थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि तांदूळ बारीक करून घ्यायचा. जेवढं बारीक करतील तेवढं त्याला बारीक करून घ्यायचं आहे. लगेच एक खाली बाऊल घेतलं आणि त्यावर पीठ गाळायची चाळण घ्यायची. त्यावर पूर्ण मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे. म्हणजे कण वगैरे असतात ना तांदूळाचे, ते वर राहतात आणि अगदी पांढरा शुभ्ध आणि प्लेन हा चिक आपला खाली राहतो. जशी आपण गव्हाची कुरडई करतो ना, त्याला पण खूप मेहनत असते आणि जरा कष्टही खूप असतात त्याला कुरडई करायची म्हटली तर. पण याला खूप मेहनतही नाही, अगदी झटपट कुरडई बनवून तयार निघते. पण गव्हाची कुरडईची सर मात्र येत नाही त्याला. गव्हाची कुरडई तर ते पारंपरिक असं आहे आणि ती बनवल्या जाते प्रत्येकांना. पण त्यांना कुरडई करता येत नसेल आणि वेळ पण नसतो, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आता हा चीक जो आहे ना, तो आपल्याला रात्रभरासाठी असाच ठेवून द्यायचा आहे झाकण ठेवून. आता त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला चीक आहे, झाकण ठेवायचं रात्रभरासाठी. म्हणजे तो छान चीक तो खाली बसतो. सकाळी उठल्यानंतर त्याच चिकातलं वरवरचं पाणी जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि चांगला हातानं एकजीव करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकही गाठ वगैरे त्यामध्ये राहणार नाही. आता जेवढं चीक आहे ना, तेवढंच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे एकाच बाउलमध्ये काढून घेतलं होतं मी आणि नंतर पाण्याला उकळ आली की त्यात फक्त आपल्याला चवीप्रमाणे मीठ, पापड खार, सोडा किंवा तेल न वापरता आपण ही कुरडई बनवते. अगदी 2 काय 3 पटीनं फुलणारी ही तांदूळाची कुरडई. आणि चीक हटताना पण खूप जास्त मेहनत पण लागत नाही. एकटी लेडीज ही कोणाची मदत न घेता हा चीक हटवू शकते. आता हा चीक हटायला मिडियम गॅसवरती मला 15 मिनटं गेलेले आहे. आता पूर्ण चीक चांगला एकजीव करून घ्यायचा. म्हणजे खालचं बाजू पण चांगली भाजल्या जाते आणि झाकण ठेवून द्यायचं. पुन्हा त्याला हटवून घ्यायचं आहे. असे करत आपल्याला 15 मिनटापर्यंत ते हटवून घ्यायचं आहे चीक, म्हणजे शिजून घ्यायचं आहे. आता मस्त हा टेरेसवरच घालून घेतलेत मी. तुमच्याकडे ऊन जर नसेल ना, तुम्ही फॅनखाली ही कुरडई करू शकता. 2 दिवस फॅनखाली लागतात सुकायला. आता मी उन्हात घालायचे, त्यामुळे एका दिवसामध्ये हे कुरडई वाढून तयार झालेले आहेत. मी बारीक चाळण घेतलीत, बारीक चाळण्याची पण इथं कुरडई केलीत आणि जाड चाळण आहे त्याने सुद्धा बनवली आहेत. तुम्हाला कोणती कुरडई करायची त्यानुसार तुम्ही चाळणी इथं वापरायची आहे. बारीक करताना मी 2.5 वेळा इथं वापरलेलं आहे. अगदी पांढरी शुभ्र, जास्त पसरा न करता आणि मेहनत न करता कुरडई आपली बनवून तयार झाली. 2 दिवस मस्त कडक सुकून निघते. आता बघू शकता 2 दिवसानंतर मस्त आपली कुरडई वाळून निघाली. कलर पण अगदी सुंदर आलेला आहे आणि दिसायला पण सुंदर आहे. पांढरी शुभ्र ही तांदूळाची कुरडई, बारीकवाली आणि जाडवाली, तुम्हाला दोन्ही कुरड्या मी तळून दाखवणार आहेत. तर 1 किलोमध्ये माझ्या भरपूर साऱ्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यावरच आपल्याला एक कुरडई तळून घ्यायची. आता आपल्याला बरेचदा कुरडई खायचं मन होत असेल ना आणि आपल्याला कुरडई येत नसेल आणि ज्यांना खरंच टाईम नसेल ना, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि एकदा ही कुरडई करून बघा. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक कुरडई तळून घ्यायची. आता मी तुम्ही ज्या 2 कुरड्या तळल्या आहेत आणि जी बारीकवाली आहे ते सुद्धा तळणार आहे. म्हणजे बारीकवाली खूप छान लागते. अगदी बारीक शेव असतात ना, त्याच पद्धतीनं. आमच्या इथं माझ्या मुलाला तर बारीक कुरडई फार आवडली, कारण दिसायला पण सुंदर दिसते आणि अगदी बारीक शेव लागते. म्हणून त्याला इथं बारीक कुरडई केलेत. काही अर्ध्या मी बारीक केल्या आणि काही जाडवाल्या केल्या आहेत. मस्त आपली कुरडई तांदूळाची तयार झालीत. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली तर. ही आहे आपली तांदूळाची कुरडई. जास्त पसरा न करता आणि जास्त मेहनतही न घेता तांदूळाची कुरडई बनवून इथं तयार झाली. तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. अगदी कुरकुरीत कुरडई आपली तयार झाली. तर हा होता तर माझा आजचा व्हिडिओ. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.